इराणचा इस्रायलवर मोठा प्रहार. इस्रायलवर क्लस्टर बॉम्बचा हल्ला. इराणच्या एका क्षेपणास्त्रात 80 बॉम्ब. इराणनं इस्रायल अमेरिकेला अक्षरशः जेरी सांडलंय. इराणच्या अनपेक्षित प्रतिकारानं अमेरिकेलाही बुचकळ्यात टाकलंय. कारण इराण दररोज हल्ल्याची नवनवीन रणनीती आखतोय. आता तर इराणनं आपल्या भात्यातलं नवं शस्त्र बाहेर काढलंय आणि हे आहे क्लस्टर बॉम्ब. इराणनं इस्रायलवर थेट क्लस्टर बॉम्बचा हल्ला चढवलाय. त्यामुळे युद्धाची धग कमी होण्याऐवजी आणखीनच वाढली आहे. इराणनं थेट या क्लस्टर बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ जारी केलाय. इराणनं इस्रायल विरोधात वापरलेला क्लस्टर बॉम्ब नेमका काय आहे पाहूया. क्लस्टर बॉम्ब हे क्षेपणास्त्राद्वारे डागले जातात. क्षेपणास्त्र जमिनीवर आदळण्यापूर्वीच हवेत फुटतं. त्यातून 80 बॉम्ब बाहेर फेकले जातात. महत्त्वाचं म्हणजे इराणकडून क्लस्टर बॉम्ब वापरण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी इराणनं 19 जून 2025ला इस्रायलवर सुमारे 20 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यातील एकामध्ये क्लस्टर बॉम्ब वॉरहेड होते. हे क्लस्टर बॉम्ब किती धोकादायक आहेत पाहूया. क्लस्टर बॉम्ब दीर्घकालीन परिणामांमुळे अत्यंत धोकादायक आहेत. एका क्षेपणास्त्रानं सोडलेले 80 बॉम्ब तब्बल 10 किलोमीटर परिसराचं नुकसान करतात. क्लस्टर बॉम्बमध्ये अचूकता नसली तरी मोठं नुकसान करतात. क्लस्टर बॉम्बमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. 120हून अधिक देशांमध्ये क्लस्टर बॉम्ब वापरावर बंदी आहे. खरं तर क्लस्टर बॉम्बमुळे इमारतींचं जास्त नुकसान होत नसलं तरी मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर होते, असं एका अहवालातून समोर आलंय. विशेष म्हणजे क्लस्टर बॉम्बच्या वापरावर बंदी घातलेल्या 120हून अधिक देशांमध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण या देशांचा समावेश नाही. त्यामुळे इराणनं याचाच फायदा उचलत इस्रायलवर क्लस्टर बॉम्बचा हल्ला चढवलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.